हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात आपण सगळे? पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी सुषमा आजच्या ह्या एका मिनी ब्लॉगमध्ये. तर बघा, हे मस्तपैकी कसे प्लांट उगवलेले आहेत. कशाचे आहेत सांगा पाहू. हे आहेत मेथीदाणे. आपण रुजत घातले होते आणि त्याचे असे सुंदर छान प्लांट उगवलेले आहेत. आणि त्याचे देठ बघा किती चमकत आहेत, एकदम वाव, शाईन करत आहेत, एकदम श्वेत कलर. सो अशा पद्धतीने मी हे घरी तयार केलं आहे. तर ह्याची ही जी जाळी आहे ना, ती मार्केटमध्ये कुठेही भेटते, बट माझ्याकडे मी ही विकत आणली नव्हती. मला ही कुठून तरी अशी ह्याच्यामध्ये भेटली होती, हळदी कुंकवामध्ये. तर मी ती ठेवून दिली होती, यूज करत नव्हती. तर म्हटलं चला आता फर्स्ट टाईम आपण असं काहीतरी युनिक करून पाहूया. तर हे धागे मी अशा पद्धतीने बांधून घेतलेले आहेत, का ते तुम्हाला नंतर कळेलच. तर आता ही माती आपण घेऊया. ही माती होती माझ्याकडे, तीच मी माती घेतलेली आहे. ती छान बारीक केली, म्हणजे खडे वगैरे नाही येत ना, बघितले. आणि धागे अशी पाणी ऑब्झर्व करण्यासाठी, म्हणजे ह्यांना पाणी शोषून घेतील आणि ते छान माती ओळी राहील. तर एक प्लास्टिकचा डब्बा घेऊन त्याच्यामध्ये पाणी घेतलं आणि एकदम परफेक्ट जाळी त्याच्यावरती बसली. 1-2 इंच मी सोडून दिलेला आहे गॅप, म्हणजे पाणी तितका कमी आहे जाळीपासून. हावरून आता पण पाणी ॲड केलेलं आहे. ही अशा पद्धतीने बाटली तयार केलेली आहे घरी, म्हणजे रोज मला ह्याला पाणी घालता येईल, किंवा मी जेव्हा पण घालायला विसरेन तर अशा पद्धतीने हे धागे पाणी ऑब्झर्व करून घेतील. तर हा पहिला दिवस आहे. आता सेकंड दिवस तुम्ही बघू शकता, एकदम हलके हलके त्यांना कोंब आलेले आहेत आणि ते मातीतून वरती आलेले आहेत. तर रोज ह्यांची अशा पद्धतीने मी शूट करत होती. तर हे पहिल्यांदा मी असा व्हिडिओ आणि असा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे खास करून घरी. म्हणजे गावामध्ये आपण जेव्हा असतो किंवा मातीच्या ठिकाणी, तेव्हा ते आपण पेरून ठेवतो वगैरे, ते उगवतो, ती मशागत वेगळी आणि ही मशागत करणं वेगळं. तर अशा पद्धतीने हे प्लांट, मस्त मेथी प्लांट मी उगवून घेतले. म्हटलं चला असे आपण मेथी प्लांट उगवूया आणि मस्तपैकी भाजीसाठी तयारी करूया. तर हे बघू शकता तुम्ही किती सुंदर छान रोज रोज, म्हणजे जवळजवळ हे 5 दिवसामध्ये पूर्णपणे छान ग्रो झाले. आणि तुम्ही बघू शकता त्याची मुळं कशी पाण्यामध्ये रुतलेली आहेत पूर्ण. जरी मी रोज पाणी घातलं नाही तरी म्हणजे त्यांना ते पाणी अशा पद्धतीने भेटत होती, अशी मी त्यांची व्यवस्था करून ठेवली होती. कारण बऱ्याचदा काय होतं, फॅन चालू असतो ना, तर माती लगेच कोरडी पडते, मग पाणी सुकून जायचं पूर्ण. म्हणून मी ते धाग्यांची ती ट्रिक्स यूज केली होती आणि तशा पद्धतीने बनवली होती, जेणेकरून ती माती पूर्ण ओळी राहिलेली पाहिजे. आणि हे आमच्या बाहेर जे मनी प्लांट आहे तिथे हे असेच टाकून ठेवले होते, ते सुद्धा छान रुजले. तर हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनल पेजला, आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच एव्हरीवन. बाय बाय, टाटा, टेक केअर.